मी सुनील साळवी, सुखांत अंतिम संस्कार यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। सुखांतने गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी 100% मतदान व्हावं म्हणून एक जनजागृती अभियान हाती घेतलेलं आहे आणि या संस्थेचे अध्यक्ष संजय रामगुडे सर हे स्वतः यम झाले आहेत आणि यमाच्या भूषेत ते सर्वत्र कॅम्पेन करत आहेत की बाबांनो घरी बसू नका, तुम्ही सर्वत्र बाहेर पडा त्या दिवशी 20 तारखेला आणि 20 तारखेला तुम्ही 100% मतदान करा, त्यानंतरच तुम्हाला एखाद्या प्रश्नावर बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो। तर या सगळ्या कॅम्पेनविषयी आम्ही काही व्हिडिओ टाकले, ते व्हिडिओ लोकांनी भरभरून पाहिलेले आहेत। आता हा चौथा का पाचवा दिवस आहे, आम्ही विलेपार्ले या ठिकाणी आलो आहोत। सर, आपण आज विलेपार्लेमध्ये आलेलो आहोत, नेमकं काय सांगाल, एकंदरीत अभियानाला प्रतिसाद कसा मिळतो काय सांगाल? अभियानाला खूप प्रचंड प्रतिसाद आहे, तरीसुद्धा आपल्याला प्रत्येक एक माणसापर्यंत पोचलं पाहिजे। तर ह्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की आपण 100% मतदान केलं पाहिजे। मतदानाचा जर अधिकार आपण बजावला तर योग्य प्रतिनिधी आपल्याला मिळेल आणि त्याच्यामुळे काय होईल की लोकशाही बळकट होईल आणि त्यामुळे मी घरोघरी दारोदारी गल्लोगल्ली जाऊन अख्ख्या महाराष्ट्रात लोकांना सांगतोय की आपल्याला मतदान केलं पाहिजे। 20 नोव्हेंबरला लक्षात ठेवा, तुमच्या एका मताचा अधिकार हा फार महत्त्वाचा आहे जो संविधानाने तुम्हाला दिलेला आहे। तो घरी न बसता आपण मतदानाचा टक्का कमी न करता तो जेवढा टक्का वाचू तेवढे आपल्याला चांगले लोकप्रतिनिधी मिळतील आणि हे अभियान असंच सगळीकडे पोहोचवण्याचा फक्त माझंच काम नाही तर तुम्हा सगळ्यांना मी आव्हान करतोय, तुम्ही लोकांना असं आव्हान करा की मतदान केलंच पाहिजे 100%। आपण सर्वत्र फिरताय, लोक चीड व्यक्त करतायत, तर एकंदरीत त्यावरून आपण अनुमान काय काढले? मी अनुमान हे काढलं आहे की लोक चीड व्यक्त करतायत, ते बरोबर आहे त्यांचं, म्हणून तर यमाला रस्त्यावर यावं लागलं आहे ना, की त्यांचा आक्रोश झाला आहे। पण नुसता आक्रोश करून चालणार आहे का? तो जो आक्रोश आहे त्याचं रूपांतर जर आपल्या सुखादुःखात चांगल्यात करायचं असेल तर आपल्याला मतदानाच्या पेटीतून ते करावं लागेल। त्यावेळेला तुम्हाला तुमच्या मनाचा, तुमच्या गोष्टीचा, तुमच्या मनातला लोकप्रतिनिधी मिळेल आणि मग त्या लोकप्रतिनिधीकडनं आपल्याला काम काढता आलं पाहिजे। लोकसभा निवडणूक काही दिवसांपूर्वी झाली, आता विधानसभेची निवडणूक सुरू आहे, तर प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण हा कार्यक्रम राबवता का? हो, आम्ही आता पुढे पण जसं लोकसभेला असं आम्ही त्यावेळेला यूट्यूबने वगैरे करत होतो, पण ह्या वेळेला असं आम्हाला वाटलं की रस्त्यावर उतरून लोकांमध्येच आपल्याला गेलं पाहिजे रस्त्यावर, आणि प्रचंड प्रतिसाद आहे दादर, बोरिवली, सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, तो म्हणून आम्ही रस्त्यावर आलेलो आहे। आणि मग कॉलेजात जाणं, मुलांमध्ये जाणं, त्यांना भेटणं वगैरे वगैरे। आता काही मुलं आपल्याला इथे भेटत आहेत बघा, हे यंग वोटर आहे, या यंग वोटरला आपण विचारू की त्यांना मैं आपको पूछना चाहता हूँ, आप लोग यंग है, आप भी इलेक्शन करोगे तो वोटिंग करने ऐसे डरेंगे तो कैसा चलेगा? यम आपसे मुलाकात करने आए हैं, आप उनसे कुछ बात करो। इलेक्शन है महाराष्ट्र विधान, तो क्या हुआ, लेकिन यू हैव अ नॉलेज ना about the state and all, so you know the election and all things na, so you have to tell your mummy papa we have to do 100% voting, then we'll get the pride of Maharashtra. Correct? Am I right? Yeah, you are. So you speak something about that. You challenge the people, na? Yeah. I mean, if there's 100%, all the people send a vote, only then it is possible for a democracy. The thing is, one party influences everything. For example, if only 50% around, for example, जो अभी हो रहा है 50% ही दे रहे हैं अराउंड, सो उससे क्या हो रहा है, जो मेजॉरिटी जो दे रहे हैं उनके प्रेफरेंस में आ रहे हैं, बट इफ़ 100% देंगे तो कंप्लीट डेमोक्रेसी हो सकता है। दैट्स माई व्यू अपॉन इट। करेक्ट। सभी का ऐसे होना चाहिए। यू ऑल आर फ्रेंड्स ना? No problem. But you say about the some voting, about the voting. I don't know. तुम्हें नहीं लगता है कि कोई अच्छा चुन के आना चाहिए? You know the MLA, member of parliament, ये नहीं मालूम है आपको कुछ? क्यों? Where are you staying? Khar. Yeah. So who is your member of parliament? So you go and ask your dad and mom. Huh? Because everybody how to know all things. Otherwise it will be very difficult to run this state.
Okay. You say about our awareness campaign. It's a very. In college also you are doing an awareness campaign, no? I'm not in college. I mean, School. I thought it's school also. Okay. Then. But yeah, I think it's a great initiative. It's a. Okay. it's You tell about this awareness campaign. Show the English one. See what we are writing here. Just read it. Every vote counts. 100% vote for Pride of Maharashtra. Are you agree with this? Yeah. Okay. Just that I agree. Thank you. Yes. Thank you. आपल्यासोबत एक ताई आहेत सुप्रिया जाधव म्हणून, तर त्यांना यमाची संकल्पना फार आवडली. आपण त्यांनाच विचारूया. ताई, 100% मतदान व्हावं यासाठी यम साक्षात अवतरले तुमच्या भागामध्ये, सगळीकडे फिरतायत. तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? तुम्ही जनजागृती करता, आपलं महत्त्वाचं मत देता, ही चांगली गोष्ट आहे. कारण सगळे आत्मा झोपलेले आहेत, त्यांना तुम्ही उठवायला आलात. त्यांचं काय महत्त्व आहे वोटचं, त्यांची काय किंमत आहे ते तुम्ही त्यांना सांगायला आले, ही चांगली गोष्ट आहे. ताई, जे झोपलेले असं तुम्ही म्हटलं, तर त्यांना जागा करण्यासाठी एक मतदार म्हणून तुम्ही काय सांगाल? झोपेतून जागे व्हा, झोपेतून तुम्ही जागे व्हा. आपलं महत्त्वाचं एक वोट आहे. अशा माणसाला निवडा ज्याने तुमचा विश्वास आहे त्या व्यक्तीलाच द्या. डोळे बंद करून विश्वासघात करणाऱ्या अशा व्यक्तीला वोट अजिबात देऊ नका. जे काय कोणी करतं आहे चांगलं त्यालाच तुम्ही त्यांना वोट द्या, अशी माझी इच्छा आहे. चांगल्या माणसाला निवडा, चांगल्या माणसं जे काय कार्य करत आहे त्यांचीच तुम्ही जागृती करा. यमराज, या ताईंनी अतिशय चांगला विचार मांडला. तुम्ही त्यांना काय सांगाल? ताईंना माझं सांगणं हे आहे की जसं तुम्ही सगळ्यांना आव्हान केलेलं आहे, पण हे आव्हान जे आहे, जे मतदानाचा जो टक्का आहे हा 100% जर गेला तरच हा बदल निर्माण होईल. आणि तो अपेक्षा आहे सगळ्यांनी करावं मतदान. आपल्याला आव्हान करावं लागेल आपापल्या एरियामध्ये. प्रत्येकाने जागृत व्हा आणि तुम्ही जे काय कार्य करताय, चांगलं काम करताय, चांगलं अभियान करताय, मला खूप आनंद आहे. महिलांना तुम्ही काय संदेश द्याल ताई? महिलांना एवढंच इच्छिक सांगत आहे महिलांना की आता हे आमच्या घरचं जे बजेट आहे ते कोडमडलेलं आहे. आम्ही वैतागलेलो आहे. आमची सॅलरी घरचा परिवारात पूर्ण नाही होत आहे. म्हणतात ना, 4 आणे की मुर्गी 12 आणे का मसाला. आमचं बजेट कोडमडलेलं आहे. त्याच्यासाठी असं सरकार आणा ज्यांनी कोणी मुलांना, शाळकरी मुलांसाठी असू दे, महिलांच्या घरच्या महिलांसाठी असू दे, प्रत्येकाचा काय चांगला उपयोग होईल, चांगलं प्रत्येक बजेट असू दे, काही असू दे, त्यांचा फायदेशीर जे होईल त्यांच्या मताने त्यांना ते सहाय्य करा. बस. ताई, या समस्या तुम्ही मांडल्या आहेत, पण एक महिला म्हणून सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा, तुम्ही काय समस्या मांडू शकता त्यांच्या सरकारकडे? जेवढं जनजागृत महिलांचं रक्षण करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आत्ताचे जे लहान लहान मुली असो, मोठ्या बायका महिला असो, त्या कुठे सुरक्षित नाही आहे. जाता फिरताना येताना प्रत्येक गोष्टीला जरी धक्का लागला तरी महिलांना सुरक्षित नाही आहे. सगळ्यात महत्त्व म्हणजे लहान मुलींपासून मुलांपासून त्यांचे संरक्षण करा. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था एकदम कडक पाहिजे. शिक्षा काय ते अतिशय कडक द्या, जेणेकरून समोरवाला व्यक्ती दुसऱ्यांदा करणार नाही, असं काही ते करा. गुन्हा घडलाच नाही पाहिजे. धन्यवाद ताई, धन्यवाद. पता है ना, तो आप कौन से मतदार संघ में आते हैं? बीजेपी का वोटर मतदार संघ मेरा इधर नहीं, गांव में. पक्ष नहीं बोलने का. गांव में है आपका. कौन से गांव से हो आप? हो जोधपुर डिस्ट्रिक्ट. अच्छा, तो वहाँ होगा तो तभी तो करोगे ना मतदान. लेकिन अभी बम्बई में रह रहे हो तो बम्बई में आपके बिल्डिंग में रहने वाले आजू बाजू के लोग, उनको सबको बोलोगे कि 100% इलेक्शन अपना वोटिंग अपने को करना चाहिए, तो ही सही विधायक अपने को मिलेगा. ये बात से आप एग्री है ना? अभी देखो हमें रास्ते पे आके ये करना पड़ रहा है. तब तक खुद आए अवेयरनेस करने के लिए, आप उसके बारे में क्या कहना चाहेंगे? वो तो आपका काम है ना सर. हमारा यम का काम है. नहीं वो नहीं बोल रहा हूँ. जो आपके जो लीडर रहेंगे ना, उसके लिए उनको तो वो सलाह देना चाहिए ना कि भाई ऐसा बात है, ऐसा वोटर ये हो रहा है, इलेक्शन हो रहा है, कभी तारीख कौन सा डेट है, वो तो प्रसार करेंगे तो ही. लेकिन वो करते नहीं लोग, 100% करते नहीं. इसके लिए यम खुद चल के फिरते सब लोगों को बोल रहे हैं, तो इसके बारे में आप क्या कहना चाहोगे? इसके बारे में हम क्या कहें, बोलो. उसके लिए कुछ राय भी नहीं है. पहले उनका हमारा कहना है ये जो वोटिंग होता है या जो इलेक्शन होता है ये कोई धंधा नहीं है जो मैं बताऊं तो लोग मेरे से बिकत लेंगे.
बराबर है। आम एक सर्वसाधारण आम जनता है, हमें ध्यान रखना है कि हमारे देश में क्या चल रहा है, हमारे राज्य में क्या हो रहा है। ध्यान रखना पड़ेगा ना। हाँ, क्या चल रहा है वो तो जनता को ही मालूम है ना। हाँ, तो ध्यान रखोगे तो धंधा होगा ना, तो भी हम कर सकते। यही तो हम आपको बता रहे हैं कि हमें जागरूक रहना पड़ेगा, वही जागृति हम कर रहे हैं। हाँ, महाराष्ट्र विधानसभा का चुनाव 20 नवंबर को है और यमराज साक्षात यहाँ पे आए हुए, आप उनसे क्या कहना चाहोगे? क्या कहना है। आप कौन से विधानसभा से आते हैं? गोरेगांव में है। हाँ। तो गोरेगांव विधानसभा से तो वहाँ पे मतदान तो करते होंगे ना? करते हैं हम लोग। अभी देखिए कितना टका होता है, आपको पता है? होता है कितना? 80-90% होता है वहाँ पे। क्या बात कर रहे हो सर? हाँ। ऐसा अगर होगा ना तो एक अलग चित्र होगा, और उसी लिए हम आए हैं। ज़्यादा करके, हाँ वही इसके लिए ज़्यादा करके वहाँ पे बीजेपी का सीट आता है। वो अभी बीजेपी वाले कुछ 10 साल से कर रहे हैं, कुछ काम ही नहीं कर रहे। बराबर है, ये जो आप बोल रहे हो तो बदलाव होना चाहिए, और बदलाव कब होगा मालूम है? जो कि मत का परसेंटेज बढ़ेगा, उन्हें लोगों को अगर मालूम हुआ है कि मत उतना ही होता है, उतने लोगों को ही मिलता है, तो वही आएगा ना, जैसे आप बोले। ये टाइम तो बदलाव होने वाला ही है। अच्छी बात है जो आप कहते हैं, लेकिन क्योंकि 10 साल का मैं अभी वीडियो कर रहा है, इसके लिए बोल रहा हूँ। 10 साल में बीजेपी का सेट था विद्या ठाकुर, हाँ, कुछ काम नहीं किया है। गोरेगांव इसमें तो कुछ काम नहीं किया है। अब ये टाइम तो पब्लिक पूरा मालूम पड़ा कि कुछ काम करने वाले है नहीं, इसलिए बदलाव होने वाला है। बराबर। हाँ, नहीं, अभी आप मुझे बताइए कि जनता का आक्रोश देख के मैं रास्ते पे आ गया, क्योंकि दिखता है तो बिकता है ना, और जब लोग आएंगे तो लोगों को ये समझ जाएगा, नहीं तो तब तक समस्या ही नहीं समझ में आ रही। अभी जनता को भी सब मालूम पड़ा है। अभी जो दिया ना लाड़की बहन योजना, वो लालच है। हमारा पैसा हमको रिटर्न दे रहे। अच्छा। अलग एक्स्ट्रा कुछ नहीं दे रहे, गवर्नमेंट के जब से कुछ नहीं दे रहे। हमारा पैसा है, हमको वापस दे रहे, और लालच दिया है और कुछ नहीं है। आप जैसे बोल रहे हो कि जनता को मालूम है, तो जनता ज़्यादा वोटिंग क्यों नहीं कर रही है और बदल क्यों नहीं ला रही है? क्योंकि घर में बैठेंगे तो इलेक्शन मतदान कहाँ से होगा? मतदान नहीं होता है तो जिसका नाम आप ले रहे हो या जो अपने को नहीं चाहिए विधायक, वो आ जाता है ना, और विधायक आने के बाद उसके ऊपर मॉनिटर करना भी अपना काम है ना, वो काम कर रहा है कि नहीं, क्योंकि अपन अपने इसमें बहुत उलझे हुए हैं। तो वो उस टाइम उलझिए मत, 20 तारीख को ऐसे रास्ते पे आइए कि एक अच्छा बदलाव सभी को चाहिए। सर जी, आपका परिचय दे दो। किरण शिंदे, गोरेगाव विधानसभा, मराठी माणूस आहात. मराठी। हो, मगाचपासून यम तुमच्याशी हिंदीत बोल. यम आलेले आहे तर तुम्ही प्रश्न त्याला हिंदीमध्ये. मला ठीक आहे. आता मला सांगा, उत्तर देतोय. यम आलेले आहेत, यमाची संकल्पना तुम्हाला कशी आवडली? आणि एम-आय संकल्पना चांगली आहे. एम-आय संकल्पना हे मोठे मोठे लोक त्याला उचलून घेऊन जा, पहिले जे आहेत ना जुने पॉलिटिकल, ते काय कामाचे नाहीत ना, ते त्यांना पहिलं घेऊन जा, आणि जे नवीन जे आहेत ना, नवीन चेहरे त्यांना निवडून द्या. ते तुमच्या हातात आहे. यमाच्या हातात हे मतदारांनी ठरवायचं आहे. निवडून देणार, पण ते काय जुन्या लोकांना, जुने लोक पैसे वाटून वोटिंग करतात, त्यामुळं त्यांच्याकडे पैसा अफाट आहे, ब्लॅक आता मी मनी. तुम्हाला आपल्या पद्धतीचा घोळ सांगतो. आपण शिंदे त्याच्यामध्ये जे जातीपातीमध्ये भांडणं लावतायत ना, त्या एकाच माणसाला घेऊन जा. एकच माणूस आहे, नाही, त्या माणसाला घेऊन जाण्याचं जे तुम्ही म्हणताय ना, बरोबर आहे. उचलून गेला लवकर. तर नुसतं मारणं आणि घेऊन जाणं शस्त्र नाहीये. तोच तर लोकशाहीचा अधिकार आपल्याला मिळाला आहे, जो 5 वर्षांनी आपल्याला मिळतोय. महाराष्ट्राला मग ह्या 20 नोव्हेंबरला आपण सगळ्यात जास्त मतदान करून तो बदल घडवू. बदल घडणार. बरोबर आहे. आणि तुम्ही आजूबाजूच्या लोकांना सांगा, सगळ्यांना जास्तीत जास्त मतदान करायला लावा, म्हणजे आपला विषय क्लिअर होईल. आम्ही एक दादा आहेत. काम करने का मोदी अमित शाह को पहला लेके जाओ. हम लोग मोदी अमित शाह दोनों को पहला लेके जाओ. मोदी और अमित शाह दोनों को पहला लेके जाओ. अदानी 10 साल पहला कहाँ पहुँचा था वो? गुजरात में एक छोटा धंधा बिजनेस, आज पूरा देश खरीद रहा है. किसका साथ है? मोदी और अमित शाह दोनों उसको साथ दे के उसको बड़ा कर रहा है. आम जनता का कोई भी चीज़ का, एक दाल ले लो, एक तेल का डब्बा 2000 रुपये हो गया. 700 में कांग्रेस सरकार था तभी 700 रुपये मिलता था, 400 में मिलता था. आज वो कोई भाव कितना है कोई पूछता है? एक लाइट का बिल, अदानी एक लाइट का बिल, अदानी आने के बाद आज मेरा घर का बिल 700-800 था, आज 2000 के ऊपर 3000. क्या है?
दूसरी तो बात आपका कहना मतलब जो आप बता रहे हो तो ये करने के लिए 20 नवंबर को ज़्यादा से ज़्यादा मतदान करके ये वोट है ना, एक पब्लिक, मैं भी एक छोटा पॉलिटिक्स वाला हूँ, एक छोटा कार्यकर्ता हूँ, लेकिन मैंने हर पब्लिक को मैं समझाता हूँ ये चीज़ को। सर जी, आपका नाम क्या है? कृष्णा सुवर्णा। मैं पब्लिक को ये समझाता हूँ, एक एक चीज़ आप ध्यान में रखें, आपके लिए क्या किया वो हिंदू मुस्लिम। ये जो हम लोग बोल रहे हैं ना वो टीवी पे आप दिखाओ। ये तो चल रहा है। हाँ ये टीवी पे देखिए, मैं एक मिनट शिंदे साहब, मैं रास्ते पे आया हूँ, जरा आगे हुआ। क्या चाहिए बेटा? कर ऐसा देखो, ये हालत है मेरे रास्ते पे आया तो ऐसे रास्ते पे आना पड़ेगा, ये बच्चे का भविष्य। तो ये आपको अच्छा वोटिंग करके ही मिलेगा अच्छी चीज। जेवढे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या ना त्या मोदी शहानी आणि अमित शाह मोदी सरकारने आणि फडणवीस सरकारने सगळे नेऊन गुजरात नेऊन टाकल्यात. आता महाराष्ट्रामध्ये जो असे यंग मुलं आहेत ते कुठे जाऊन काम करणार? गुजरातमध्ये लावा ना जरा, जनतेला पण ऐकू दे ना. जो आक्रोश म्हणताय गुजरातमध्ये जाऊन काम करणार का? महाराष्ट्राचे जे आता यंग पिढी आहे ती तुमचं म्हणणं, तुमचा जो आक्रोश हा फक्त मतपेटीमधनंच हे होऊ शकतो. बदल होणार, तो बदल चांगली गोष्ट आहे. मग त्यासाठीच मी रस्त्यावर आलो आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे. म्हणजे यावेळेला मतदानाचा आकडा 90-100च्या पार झाला पाहिजे. बरोबर? नक्कीच. येस. धन्यवाद शिंदे साहेब. यमराज, लोक संतप्त भावना व्यक्त करत आहेत आणि लोकांच्या भावना तुमच्यापर्यंत येत आहेत, काय सांगाल एकंदरीत? मी आजच्या घडीला त्यांना सांगू शकतो की अगदी दूर नाही, फक्त 7 दिवसावर आहे तुमच्याकडे. 20 तारखेला हा तुमचा आक्रोश मतपेटीतून दाखवा. म्हणजे जर तुम्ही 100% त्याच्यासाठी उतरलात तर तुम्हाला बदल 100% मिळेल. आणि मग त्या गोष्टीला कसं मॉनिटर करणं, त्याच्यावर कसं नियंत्रण ठेवणं, हे सगळं जनतेच्या हातात आहे. तुम्ही कोणाला तरी निवडता आणि पुढे जाता, असं नाही होत ना. आपण जेव्हा रस्त्यावर फिरता तेव्हा आपल्याकडनं बऱ्याच अपेक्षा लोक व्यक्त करतायत, एक यमाकडनं अपेक्षा व्यक्त करतायत. तर ही मानसिकता लोकांची बदलली असं वाटते तुम्हाला? माणसाची जागृती अभियान, माणसांची जी गोष्ट बदलली असं म्हणता येणार, बरोबर आहे. जर त्यांचा आक्रोशच असेल तर बदलणार. आणि त्याच्यामुळे ते कसं झालं आहे की ते जर महागाईने, त्यांच्या आर्थिक नियोजनाने, त्यांच्या व्यावसायिक नियोजनाने, त्यांच्या शिक्षणाने, त्यांच्या राहणी, आरोग्य, ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांना मिळत नसतील तर ते चिडणार ना. कारण एक माणूस जन्माला येतो तो सुख आणि समृद्धी मिळवण्यासाठी येतो की नाही? त्याला जर ते प्राप्त नाही झालं, बरोबर, पण त्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की असा ह्या देशाने तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, या संविधानाने, त्याचा वापर तुम्ही करत नाही. म्हणूनच मी रस्त्यावर उतरलो आहे की 100% मतदान करा. राज्यकर्ते जेव्हा पदावर बसतात त्यावेळी ते विसरतात की आपल्याला लोकांचं भलं करायचं आहे, आणि नंतर लोक त्यांना असा काय धडा शिकवतात की नंतर ते बरोबर जमिनीवर येतात. तर अशा ज्या मस्तवाल राजकारणी लोक आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना संदेशापेक्षा ज्यावेळेला 20 नोव्हेंबरला तुमचा मत देण्याची पेटी भरेल, 100% तुम्ही मतदान कराल, 23 तारखेलाच त्या निर्णयामधून त्यांना त्याचा धडा मिळेल आणि त्यांना त्याचा समज येईल. आणि तो नुसताच तेव्हा नाही, जो पराजय होईल तो पण आणि जो जिंकून येईल तो पण, त्याचाही पाठपुरावा करणं आणि त्याच्याकडनं आपली कामं करून घेणं. आपल्याला समृद्ध जगण्याची ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्याकडनं करून घेणं हे जनतेचं काम आहे. मग त्या जनतेने त्या गोष्टी केल्या पाहिजे, मग हा आक्रोश होणारच नाही. राज्य सरकारने कितीही कल्याणकारी योजना आणल्या असल्या तरी आपल्याला लोकांच्या प्रतिक्रिया अशा ऐकायला मिळत आहेत की लोक चिडलेली आहेत. बरोबर आहे ना? म्हणजे कितीही कल्याणकारी तुम्ही योजना आणा, त्याच्यात लोकांचं समाधान झालेलं नाही आहे. तर एकंदरीत या सगळ्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुमचं काय मत तयार झालं आहे राज्य सरकारच्या कारभाराविषयी? सर, काय माहिती आहे का की ज्या दिवशी तुम्हाला चव पाहिजे म्हणून तुम्ही चिंच काढली आणि चोकायला दिली, तेवढे ते खुले नाही आहेत ना. पण चोकणाऱ्यांनी ती चोकली नाही पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला एखादी योजना मिळते तर तिथे आपण तसा धांगडधिंगा नाही केला पाहिजे. त्याचा पूर्ण निर्णय घेतला पाहिजे की त्या योजनेने काय परिणाम होणार आहे, त्याचा काय फायदा होणार आहे. कुठली योजना राबवताना ते जे मांडतात ती गोष्ट, मग तुम्हाला ज्या योग्य योजना हव्यात त्या चांगल्या त्यांच्याकडनं तुम्ही राबवून घेतल्या पाहिजेत ना.
त्यांनी योजना आखली म्हणून त्यांनी अंमलात आणली म्हणून तुम्ही त्याच्यावर हे दिलं, हे चुकीचं आहे की नाही? बरोबर आहे. संविधानाने तुम्हाला अधिकार दिला आहे, मग त्या अधिकाराचा वापर करा आणि ते हत्यार तुमचं मतच आहे आणि तुमची युनिटी ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला त्याचं अज्ञान असल्यामुळे हा तुमच्यावर प्रॉब्लेम होतो. राज्यकर्त्यांपेक्षा दैवी शक्ती फार मोठी प्रबळ असते. करेक्ट. ती काही घडवू शकते. Correct. आता जर आपण पृथ्वी तलावर आलेला आहात, Correct. जनजागृती करताय, तर वेळ आली आहे परिवर्तन घडवायचे असं वाटतं का तुम्हाला? सर, तुम्ही ह्या देशाची राजकीय परिस्थिती अशी करून ठेवली आहे ना की देवसुद्धा घाबरले. समजलं की नाही? कारण त्यांनाही हे समजलं आहे हे फार हुशार आहेत सगळे. अच्छा. त्यांनाही त्यांचं माहिती नाही आहे आज स्वर्गात आहे का उद्या नरकात आहे. कारण आपल्याकडे धर्माच्या नावावर, देवाच्या नावावर राजकारण प्रचंड घडतंय आणि लोकांना ते नको आहे. माणसांनी मतदानाचं जे काम आहे ते धर्म, प्रांत, पक्ष न बघता मत, जो मतदानाचा अधिकार त्याला दिलेला आहे ते बघून जर त्यांनी केलं तरच हे काम सोपं होईल असं माझं सांगणं आहे. आणि ह्या जनतेला आव्हान आहे की 100% तुमचं मतदान झालं पाहिजे. म्हणून यमराजांचं आव्हान आहे की 20 तारखेला 100% मतदान करा. धन्यवाद. क्या नाम है आपका? थोड़ा उधर हो जाए. हीरालाल. हाँ बोलिए. हाँ बोलो. कहाँ रहते हो? संभाजी नगर. संभाजी नगर कौन से क्षेत्र में आता है? मतदार संघ कौन सा है? और हाईवे एयरपोर्ट है. एयरपोर्ट में है, मतलब विले पार्ले में आए आप? विले पार्ले. बराबर. तो आपका यहाँ का विधायक कौन होता है? पराग अडवाणी. पराग. अभी आपको लगता है कि हम लोग जो मतदान करते हैं तो मैं ये अवेयरनेस करने को आया हूँ कि लोगों को मैं बताऊँ कि 100% मतदान होना चाहिए. सिर्फ हम करेंगे तो नहीं चलेगा, सब लोगों में ज़्यादा करेंगे. बराबर. तो सही लोक प्रतिनिधि को हम ला सकते हैं. बराबर. और वो अच्छे चुन के आएगा तो ये अपनी हरी भरी खेती अच्छी हो जाएगी. और सस्ताई भी आएगी. बराबर है. और हम अंकुश रख सकते हैं, इसलिए हम आपके पास आए हैं. तो आप कितने लोगों को बोलोगे कि भाई मतदान देना चाहिए? अरे सबको बोलेंगे. कितने लोगों को? अरे जो मिलेगा उसको बोलेंगे. ऐसा नहीं, अपना एक होता है ना, आपके दोस्त यार भी तो होंगे 100-200, तो सभी के आप देंगे ना? हाँ देंगे ना, देंगे. बराबर ना. हाँ वो है. कसं ताई? वेदवती कुलकर्णी. आपण काय सांगाल? यम साक्षात आलेले आहेत आणि ते अवेअरनेस करताय. यमानी वोट द्या, मत द्या असं सांगावं. नाही मॅडम, माझ्या डोक्यात असं आलं की माझी जनता खूप त्रस्त झाली आहे, त्याच्यामुळे मी रस्त्यावर आलो आहे. आणि मी आव्हान तुम्हा सगळ्यांना असं करतो आहे की जर आपल्याला एक चांगलं प्रशासन, एक चांगलं शासन हे जर आपल्याला हवं असेल तर आपल्याला लोकप्रतिनिधी चांगले निवडले पाहिजेत. आणि ते निवडण्यासाठी आपल्याला 100% मतदान करणं जरुरीचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. आणि हे आव्हान करण्यासाठी मी आज विले पार्लेमध्ये आलेलो आहे. अगदी आभारी आहे. पण तुमची प्रजा म्हणजे पृथ्वीवरची का? प्रजा ही नेहमी पृथ्वीवरच असते. हे यम लोकातले यम नाही आहेत ताई. बरोबर आहे. नाही बरोबर आहे की सुखांत हवा असं जर वाटत असेल तर सुखी राज्य येणं अत्यंत गरजेचं आहे. भ्रष्टाचार अजिबात नसलेलं उत्तम शिक्षण, स्वच्छता आणि मुख्य म्हणजे माणुसकी सांभाळणारं राज्य याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी प्रत्येकाचं कर्तव्य आहे की बाहेर पडून मतदान हे केलंच पाहिजे. म्हणजे केलंच पाहिजे. जो आपल्याला दिलेला आहे तो आपण निभावला पाहिजे. खरा हा अधिकार नाहीच आहे, हे कर्तव्य आहे. कर्तव्य आहे. बरोबर बोललात तुम्ही. ते कर्तव्य सगळ्यांनी पार पाडलं पाहिजे. म्हणजे माझ्या इकडे मला असं वाटतं की जे कोणी परिचयात आहेत सगळ्या माझ्याकडे येणाऱ्या कामवाल्या, लहान मुलं, प्रत्येकाला हात जोडून हीच विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी मतदान करा. ताई आपला परिचय सांगा. वेदवती कुलकर्णी. मी विलेपार्ल्यामध्ये राहते. मी माझे स्वतःचे इंग्लिशचे क्लासेस चालवत होते आणि उत्तम सामाजिक भान असलेल्या घरातून मी आलेली आहे. माझे आईवडील सामाजिक कार्यामध्ये खूप अग्रेसर होते, माझे सासरे होते. आम्ही हे रस्त्यावर अभियान करतोय, बरोबर आहे असं वाटतं? अत्यंत चांगली गोष्ट तुम्ही करता आणि त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन तुमचं खूप मोठं अभिनंदन. म्हणजे शेवट सुखाचा असावा, सन्मानाने व्हावा, ह्याच्यासाठी सुद्धा तुम्ही जी जागृती करताय त्याबद्दल तुमचे किती आभार मानावे आणि कौतुक करावं तेवढं थोडं.
धन्यवाद. यम चिरायू होवो. थँक्यू. धन्यवाद ताई, आपण आपल्याशी बोललात. धन्यवाद. या भाजी विक्रेता ताई आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. यम स्वतः या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांनी आसन दिलं आहे या ताईंनी. ताई, आपला परिचय सांगा. माझं नाव भारती प्रवीण गेडिया आहे. मी इकडे खूप वर्षापासून विरले पार्ले ईस्टला मुंगीबाई रोडला मी हे भाजीचं धंदा करते. तर माझं म्हणणं असं आहे की अगर आमचं पण कोणी चांगलं बघायचं आहे तर 100% तुम्ही घरातनं बाहेर निघून ते 20 तारीखला वोटिंग करा, मत द्या आणि सगळेचं भलं होणार असं समजून वगैरे वोट करा, तेवढी माझी विनंती आहे. म्हणजे चांगल्या उमेदवाराला तुम्ही मतदान करा. म्हणजे जे आपलं चांगलं करणार, म्हणजे कसं मीडियम वर्गाचं बघणार तसे लोकाला तुम्ही सोचून समजून वोट करा. मग हे आपलं काम आहे की नाही, हो. की तो कोण आहे, उमेदवार काय आहे, आणि आपल्याला 100% मतदान सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. एकाच्या मताने होणार आहे का नाही. म्हणून तुम्ही तुमच्या विभागातले जे असतील, आजूबाजूचे आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळी, आजूबाजूचे व्यावसायिक, या सगळ्यांना घेऊन जाऊन ते मत करतायत की नाही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि यम साक्षात आलेले आहेत, सगळीकडे जनजागृती करतायत की 20 तारखेला घरी बसू नका. तर काय सांगाल ह्या अभियानाविषयी? हे खूप चांगलं म्हणजे कार्य करतात आणि म्हणजे मी त्यांना पण असं बोलते की खरोखर तुम्ही खूप चांगलं करतात की आमच्यासाठी होऊन तुम्ही स्वतः असं रोडवरती आले बसले. तर माझं पण सगळ्याला सांगणं असं आहे की 100% तुम्ही पण मत करा आणि चांगले उमेदवार निवडा, तशी मी अपेक्षा ठेवते. तर एक शेवटचा प्रश्न विचारतो की भाजी विक्रीचा व्यवसाय तुम्ही करता, त्याच्यावर तुमचा उदरनिर्वाह चालतो. या व्यवसायामध्ये काय अडचणी आहेत की ज्या सरकारने सगळ्या भाजीवाल्यांच्या अडचणी सोडवाव्यात, या प्लॅटफॉर्मवरून काय सांगाल तुम्ही, आव्हान काय करा? ॲक्च्युली कसं आहे, आम्ही लोक खूप मेहनत करतात. आज किती वर्षापासून आम्ही इकडे बसतात, पण सरकारने खरे म्हणजे आमच्यासाठी, होकर्स लोकसाठी असं कायदा घडायला पाहिजे की आम्हाला परफेक्ट कुठेतरी एक जागा निवडून द्या. कारण की कसं BMC वाले येतात, पोलीसवाले येतात, आम्हाला 1250 फाईन भरतात, BMC येतात, आमचं माल घेऊन जाते. तर त्यासाठी असं आहे की आमच्यासाठी काहीतरी करावं आणि खरोखर जे निवडून येणार ते आमच्या होकरसाठी काहीतरी आमचा फायदा हवं. कसं बघा, आता ऊन आहे, आम्हाला काही ऊनसाठी आणि आता पाऊस पडला तर छपऱ्याची आम्हाला सोय नाही. बाथरूम जायचं तर आम्हाला 500 रुपये तिकडे द्यायला पडते. तर आम्ही जे कमवणार नाही ते हे सगळं करत बसणार. तर कोण पण चांगला उमेदवार येते तर आमच्यासाठी पण करा आणि दुसऱ्यासाठी. यमराज, काय सांगाल तुम्ही जसं ताईंनी सांगितलं की उमेदवार मी म्हणतोय, पण मला असं वाटतंय ताई याच्यावर असा अभ्यास केला पाहिजे की जो लोकप्रतिनिधी उमेदवार आपण निवडून देतो त्याचाही तुम्ही सगळ्यांनी मिळून पाठपुरावा केला पाहिजे की नाही. त्या नियमांचा, संविधानाने तुम्हाला काय अधिकार दिलेत, कोणते कायदे आहेत, हे सगळ्या गोष्टी त्याला बनवण्याचे अधिकार आहेत. पण त्याचा पाठपुरावा तुमच्याकडे करायला टाईम नसतो आणि तुम्ही 5 वर्षांनीच एकदा येता, असं नाही चालत ना. मग जो निवडून येईल त्याच्या मागे त्या दिवसापासून लागलं पाहिजे. आणि रोज आम्हाला कसं की रोज नाही, चला महिन्याला तर येऊन तुम्ही असं विचारा की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काय इकडे टेन्शन आहे विचारणार आपल्याला. तुम्हाला महिन्याला जाऊन त्यांना विचारलं पाहिजे. आणि तुम्ही 20-25 जणांनी जमून, तुमच्या 100 जणांनी जमून आपण एक गटाचं मतं देणार असू तर त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत की नाही. यमाचं तुम्हाला हेच सांगणं आहे, तुम्ही सगळ्या व्यापारी बंधूंनी एकत्र येऊन तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या पेपरवर आणल्या पाहिजेत आणि त्या कशा सोडवता येतील, त्यातून काय मार्ग निघू शकेल हा मार्ग शोधला पाहिजे. नाहीतर जी आत्ताची तुमची अडचण आहे तीच राहील. नाही, ॲक्च्युली कसं आहे की पहिले कसं एक असं निश्चित मार्केट होतं, जसं पार्ला, अंधेरी, जोगेश्वरी. आता हे लॉकडाऊन आलं आहे नंतर तर आमचं एवढं टेन्शन वाढलं आहे की घरोघरी भाजीवाले पोचतात, घरोघरी ठिकाणी ते फेरीवाले. तो मार्केटमध्ये जे आमचे जुने कस्टमर आहे आम्ही लोक त्यांना सांगतात की आता तुम्ही लोक आम्हाला आमच्याकडे घेत नाही. तर त्यांचं एक उदाहरण आहे की आम्ही लोक येणार, रिक्षेचं आम्हाला चार्जेस लागते, परत इकडे अर्धा 1 तास फिरणार तर ते आम्हाला चार्जेस आहे. मॉलमध्ये जातात तर आम्हाला एक ठिकाणी सगळंच भेटते. आता आम्ही सीझन वाईज फूल वगैरे विकतात ते पण आता हे रिलायन्स, डीमार्टमध्ये ते सगळं आणि घरोघरी भाजी म्हणजे बसतात. तर आम्हाला हेच विचारायचं आहे की आम्ही काय करू. ताई त्याच्यासाठी असं आहे ताई की जसा
कुठल्याही गोष्टीत बदल होतो की नाही, तर त्या बदलाप्रमाणे आपल्याला बदललं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याचा पण अभ्यास असतो. त्या गोष्टी तुम्ही त्या गोष्टीप्रमाणे आपण बदललं पाहिजे. जसं ऋतूप्रमाणे आपण गोष्टी बदलतो की नाही, तर तुमच्यासाठी पहिलं गोष्ट आहे 100% मतदान. मतदान झाल्यावर लोकप्रतिनिधी आणि मग तुम्ही हा चर्चा करून हे तुमचे प्रश्न सोडवले पाहिजेत. हे मला तुमचं सांगणं आहे. हां, धन्यवाद ताई. नमस्कार. क्या नाम है आपका? मेरा मनोज मानिकचंद कांदू. अच्छा, कौन से विधानसभा में आते हैं आप? विले पार्ले. विले पार्ले में कब से? मैंने जब से मतलब कि यहाँ से पढ़ाई छोड़ी तब से तो विले पार्ले में इधर ही हूँ. ये पढ़ के समझ में आया कि क्या अभियान हम कर रहे हैं? हाँ, प्रत्येक मत महत्वाचा है. ये तो हम बोल रहे हैं 100% मतदान होना चाहिए. हाँ, तो होएगा ना. तो ही नहीं होएगा, इतने साल होगा. कैसा होएगा? लेकिन सब अभी क्या है, अभी इतने सब लोग सेंस वाले हो गए हैं. अभी क्या है, किसी को सिखाने की जरूरत नहीं है. अभी होता नहीं ना, होता नहीं. नहीं होता है ऐसा है, वैसा थोड़ी नहीं. परसेंट किधर होता है? अरे हर जगह. अभी इधर पार्ला में तो 100% गिरेगा ही गिरेगा, क्योंकि नहीं होना चाहिए. गिरता है इसीलिए तो अपन गिरते हैं. नहीं गिरेगा ही 100%. नहीं पड़ेगा बोलो. हाँ, पड़ेगा. बस होगा ही, होएगा. और वोटिंग करने का जिम्मेदारी आपका भी है और सभी का भी है. हाँ, तो इसीलिए हम रास्ते पे आए हैं. अच्छा ऊपर से डायरेक्ट. हाँ जी, अरे यार, तो मुझे डर है कि ये सब ऊपर नहीं आए. नहीं नहीं, सही है, बराबर है. नहीं वहाँ तकलीफ होगा कि नहीं, इसीलिए मैं नीचे ही सुधार करने को आया. हाँ. कि अगर इलेक्शन हम सही करेंगे, मतदान का अधिकार अपना करेंगे, तो हम यही रहेंगे, सुख शांति और समृद्धि से रह सकते हैं. करेक्ट. आप यम जी से क्या कहना चाहोगे? यम जी से कहना चाहूँगे, जो कर रहे हैं आप तो बहुत अच्छी कर रहे हैं, क्योंकि जो भगवान, अरे यम बोलेंगे तो हमारे जो हिंदुत्व में है, यम को ही भगवान माना जाता है. तो आपने जो ये क्या बोलते हैं, जो ये मत के लिए अभियान जो चला रहे हैं, वो अच्छा काम कर रहे हैं आप. और हर एक आदमी की जागरूकता है. ऐसे भी सब लोग जागरूक है, ऐसा नहीं है कि कोई जागरूक नहीं है. हाँ सर, होना नहीं है, 100% होना है भाई साहब. तो फिर आज परिस्थिति क्यों बदल चुकी है? क्यों हर परेशान है? कोई नहीं परेशान है. आपके कस्टमर को हाँ आप ये संदेश दे पाओगे क्या? हाँ, मैं तो सबको देता हूँ. हाँ, कैसे बोलूँगा कि आपका मत कीमती है. आप अपने मत को मतलब कि आप व्यर्थ न जाने दीजिए. किन से बोलो? कस्टमर से बोलो. अंकल जी, आपका मत कीमती है, आप मत जरूर दीजिएगा. 20 तारीख को मी विले पार्लेमध्ये होतो आणि अमिताभ बच्चन महान कलाकार त्यांच्या जलसा बंगल्याबाहेर होतो. त्या ठिकाणी त्यांचा संदेश आम्हाला मिळवायचा होता, पण तिथल्या सर्व सिक्युरिटीने सांगितलं की साहेब हे शूटिंगसाठी बाहेर आहेत. तर तिथे नेमकं काय घडलं हे साक्षात आपण यमराजांकडून ऐकून घेऊया. मला सांगा नेमकं काय घडलं जलसाबाहेर? जलसाबाहेर काय नाही, त्यांची ते महान अभिनेता आहेत, त्याच्यामुळे त्यांची सिक्युरिटी खूप आहे. तर तिथले जे काही सिक्युरिटीवाले होते, पोलीस वगैरे सगळे, त्यांनी आम्हाला सांगितलं की सर तर आज नाही आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी परवानगी काढून इथे करता येतात. तरीसुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं की जर तुम्हाला फोटो एक घ्यायचा असेल तर तुम्ही घ्या. आणि आम्ही त्यांच्यासमोर येऊन त्यांच्या बंगल्यासमोर आम्ही पोचलो होतो आणि हा संदेश आमच्या चॅनलतर्फे आणि आमच्या ह्या यूट्यूब चॅनलपर्यंत त्यांच्यापर्यंत पोचेल अशी मी आशा करतो. ह्या अभियानाचं कौतुक त्यांच्या सिक्युरिटीवाल्यांनी आणि पोलिसांनी जेवढे तिथे होते सिक्युरिटीला, त्या सगळ्यांनी आमचं कौतुक भरभरून केलं. आणि मला वाटतं हा संदेश आमचा त्यांच्यापर्यंत पण पोचेल आणि डेफिनेटली तेही हा संदेश आपल्या अख्ख्या भारताला देतील की मतदान हे 100% आपण केलंच पाहिजे. हा आमचा जनजागृती मेसेज ते आम्हाला पोचवतील. ठीक आहे, अमिताभ बच्चन साहेबांची भेट झालेली नसली तरी आता आपण पुढचं नियोजन कसं आहे? पुढचं नियोजन असं आहे की ज्या विभागात आपण आहोत आता, हा सगळा विभाग जो आहे हा सगळे सिने अभिनेता, आपले चित्रवाणीचे अभिनेता, आपले टेलिव्हिजनचे अभिनेता आणि असे बरेच लोक राहतात. आणि हा जू एरिया आहे जिथे भारतातून सगळी लोकं येतात. तर आमचा संदेश असा आहे की त्या लोकांपर्यंत जरी आम्ही पोचू शकलो तर हा संदेश आपला भारतभर पोचेल की संविधानाने दिलेला जो मतदानाचा आपला अधिकार आहे, हा आपण जर जास्तीत जास्त प्रमाणात व्यवस्थित केला तर आपण चांगले लोकप्रतिनिधी निवडून आणू शकतो आणि ही प्रजातंत्र चांगलं चालवू शकतो. यमराज आता जुहू बीचवर फिरणार आहे. पाहूया त्या ठिकाणी मतदार कसं त्यांच्याशी संपर्क साधतायत आणि त्या ठिकाणी काय संवाद होतो तो आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.